काय केलं? हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडलिकावरण श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धुविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपठितास्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्. वैराग्या वाचून कही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारून पाही देव बोलिले असे. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज त्या ओवीतून? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अर्जुनाला काय बोलले देव, अर्जुनाला देवाने काय सांगितलं ह्या ओवीमध्ये? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की वैराग्या वाचून कहीन ज्ञानाशी तगणेच नाही, असे विचारून पाही देव बोलिले असे. महाराज सांगतात की जीवाला जीव ब्रह्माऐक्य ज्ञान, कारण जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानानं जीवाला मोक्ष होतो. जीव हा संसार बंधनातून काय होतो, पार पडतो. कारण सगळ्या जीवाला बंधन नको आहे, आणि जीव म्हणलं की बंधनातच असतो. काय आहे जीव हा? बंधनातच आहे. आणि त्या जीवाला बंधन कोणी केलंय? तर त्या जीवाला जीवाच्या परमात्म स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानानंच बंधन केलंय. कारण स्वतःला अज्ञान असल्यावर माणूस स्वतःच बांधून घेत असतो. काय करतो तो? स्वतः कोणी स्वतःला बांधून घेत नाही.
पण आज्ञा नसल्यावर जसं तो कोसल्याचा जो किडा आहे ना, तो कोश तयार करतो. काय तयार करतो तो? आणि तो कोश तयार करत असताना तो पूर्ण कोश तयार करून त्याला उद्या बाहेर निघायचंय, ह्याचं त्याला काही नाही, ज्ञान नाही. म्हणून तो काय करतो, आणि त्याच्यात नादात बी इतका लागला की तो त्याचा दरवाजा सुद्धा बंद करून घेतला. त्याने काय केला आता, आणि तो आतच अडकला. कुठं अडकला? मग आता त्याला आत कोणी अडकिवलं? मग आता तो इतका आत अडकला की त्याला आता बाहेर निघता येत नाही, आणि बाहेर निघता न आल्यामुळं आतच मरून गेला. मग आता त्याला कुणी अडकिवलं आतमध्ये? कोणी मारलं त्याला? त्यानेच अडकून घेतलं. त्यानं काऊन अडकून घेतलं? त्याला घ्यावं वाटलं होतं का अडकून स्वतःला? मरा वाटलं होतं का त्याला? नव्हतं मरा वाटलं. मग कस काय घेतलं अडकून? तर त्याला आपल्याला बाहेर निघावं लागन याच्याकरता जो दरवाजा ठेवा लागत असतो, याचं काय नाही, त्याला ज्ञान नाही. बर, त्याचं त्याला ज्ञान का राहिलं नाही का? तर तो इतका नादी लागला ना त्याच्या, इतका गुंतला की त्याला भानच नाही आपल्याला बाहेर निघण्याकरता दरवाजा ठेवा म्हणून. म्हणून तो स्वतःच्या आज्ञानच अडकला म्हणावं लागेल का नाही? तसं ह्या सगळ्या जीवाला जन्म मरणाचं लक्ष 84चं काय आहे? बंधन आहे ना, बंधन. सगळे काय झालेले ते बांधलेलेच आहेत ना. आता सगळ्यात मोठं बंधन कशाचं आहे? मरणाचं. मराव कोणाला वाटत नाही, पण मराव तर लागत. म्हणजे मरणाचं काय आहे? बंधनातच आहेत ना जीव हे सगळं. आणि बंधन तर सगळ्याला नकोय. आणि ते बंधनातून पार पडण्याचा काय करायले? प्रयत्नही करायले. मग आता सगळ्या जीवाला बंधन आहे. हे बंधन कोणी निर्माण केलं बाबा? ते काय साधं बंधन नाही. कारण आपण विचार केला ना की बा पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. जन्मल्यावर सगळं पारतंत्र्यच असतं ना जीवनामध्ये. काय आपल्या इच्छेप्रमाणे घडत? सगळं विरुद्ध घडत. काय घडत? सगळं विरुद्ध घडत. म्हणजे आपल्याला असा वाटतं सुख आणि होतंय दुःख. आणि होतंय दुःख. म्हणजे पारतंत्र्याचे का नाही, बंधनाचे का नाही जीवाला. म्हणजे त्यानं प्रयत्न कशासाठी केले? सुखासाठी. आणि त्याच प्रयत्नानं काय झालं? दुःख झालं. म्हणजे बंधनच का नाही. आणि असं कधीपासून? अनादी कालापासून हे बांधलेले. पुन्हा जन्मा, पुन्हा मरा, पुन्हा. म्हणून पुनरपि जन्म पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. इतकं अनेक प्रकारचे दुःख म्हणजे एक बंधनच आहे की नाही जीवाला. हे काय साधं बंधन आहे का आता? आणि कहापासून? अनादी कालापासून. काही दिवसाचं असलं तर जाऊ दे बाबा, जाईन निघून. पण हे कधीपासून आहे? अनादी कालापासून. मग हे एवढं मोठं बंधन, एवढा मोठा अन्याय, एवढं मोठं दुःख जीवाला कोण दिलंय? म्हणजे असा कोण आहे की जीवाला काय देईल एवढं मोठं दुःख देईल? कोणी दिलं? दुसरं कोणी दिलं नाही. महाराज म्हणतात आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. हे जीवाला जीवाच्या अज्ञानानंच निर्माण झालेलं काय आहे? बंधन आहे. म्हणून आपण बांधल्या गेलो ते कशानं? आपल्याला आपल्या परमात्म स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणूनच बांधलं. आता आपल्याला जर याच्यातून सुटायचंच असेल, या बंधनातून, कशातून? सुटायचं असन त्याला,
आता हे बंधन असताना सुद्धा काहीला बंधन वाटायला का मजा वाटायली? मजा वाटायली, त्याचा प्रश्नच नाही. पण ज्याला कोणाला बंधन म्हणून कळाला असन किंवा बंधन आहे, ह्या बंधनातून जर सुटायचं असन तर काय केलं पाहिजे? आपल्याला जे आपल्या स्वरूपाचं काय आहे, परमात्मा स्वरूपाचं अज्ञान आहे, ते अज्ञान निवृत्त झालं पाहिजे. आणि ते अज्ञान निवृत्त कशानं होईन? आपल्याला आपल्या स्वरूपाचं म्हणजे परमात्मा रूपानं जर ज्ञान झालं तर अज्ञानाची काय होईल? निवृत्ती होईल. आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की अज्ञानापासून जे बंधन निर्माण झालंय त्याची आपोआप निवृत्ती होईल. म्हणून ज्याला ह्या बंधनातून मुक्त व्हायचं असन त्याला अज्ञान निवृत्तीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तिही गुंतशी अधिके रुखी. महाराज म्हणतात, ज्ञाना वाचून जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञाना वाचून ह्या बंधनातून पार पाडण्याकरता जेवढे म्हणून काही उपाय करतात, मग जेवढे असते ज्ञाना वाचून ते उपाय बंधनातून तर पार पाडणारच नाहीत, पण अधिक बंधनात अडकवतील. काय करतील ते आता? हा, म्हणून ज्याला कोणाला बंधनात पार पडायचं असन बंधनातून, त्याला जीवाचं ब्रह्मरूपानं ज्ञान झाल्याशिवाय बंधनातून पार पडता येणार नाही. म्हणून जीवाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होणं हे अत्यंत महत्वाचं आहे जीवनामध्ये. काय आहे ते? हा, मग ते ज्ञान व्हायचं असेल तर महाराज म्हणतात, ते जीवाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान कशानं होईल? कशानं होईल? तर महाराजांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, संता सवे वसता योग ज्ञानी उपासिता वैराग्यशी. कशाशी? हा, किंवा तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सगळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेने अंतकरण बोधिले संकल्पा नाही. म्हणून संताला जर शरण गेलो आपण, संत संगतीत राहिलो, जर विवेक केला तर काय होईल? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होईल आपल्याला. पण महाराज म्हणतात, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालेलं सुद्धा वैराग्याशिवाय टिकायचं नाही. तसं तर पूर्णतः वैराग्याशिवाय व्हायचंच नाही. नाही, अंतकरणात जर वैराग्य झालं ह्या संसाराबद्दल तरच पूर्णतः ज्ञान होईल. कारण वैराग्य झालं तरच माणूस पूर्ण अभ्यास करील. आणि जेव्हा पूर्ण अभ्यास करील तेव्हा त्याला जीव ब्रह्म ऐक्य यथार्थ ज्ञान होईल, दृढ यथार्थ होईल. कसं होईल? हा, दृढ यथार्थ ज्ञान, अधिक यथार्थ अधिक दृढ. हे अभ्यासाशिवाय नाही. म्हणून महाराज म्हणतात, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. म्हणून जो पूर्ण अभ्यास करील त्यालाच काय होईल? ज्ञान होईल. आणि पूर्ण अभ्यास करण्याकरता काय असावं लागत? वैराग्य असावं लागत. म्हणून वैराग्याशिवाय ज्ञान होणारही नाही. इतकं तितकं झालं तर टिकणारही नाही. म्हणून मनुष्य देहातल्या अंतःकरणामध्ये वैराग्य असणं काय आहे? गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने तपाशीत जावं, आपल्या अंतःकरणात वैराग्य आहे का नाही. काय म्हणजे हा ना, त्याच्याशिवाय नाही. कारण इथं काय म्हणले, देव विचारूनही बोलले असे, म्हणजे विचार करून बोललेलं आहे. हे कसं बोललेलं आहे? विचार करून बोलले. हा, अरे काही गोष्टी माणूस चालता चालता सहज बोलत असत, ज्या विचार करून बोललेल्या असतात ना त्या अत्यंत महत्वाच्या असतात. बरं का? शास्त्रामध्ये काही गोष्टी अशा बी बोललेल्या आहेत
की त्या सगळ्याच महत्वाच्या आहेत अशा नाही. काय नाही सगळ्याच महत्वाच्या असं नाही. हा ते म्हणले मग महत्वाच्या सगळ्यात नाही तर बोलले कस काय. आता बोलावं लागत असतात काही गोष्टी काय होत असतात. बोलावं लागेल. हा कारण सांगता सांगता ओघात बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी त्या बी बोलावं लागत असतात प्रसंगानुसार बोलावं लागेल. बोलावं लागत असतात. काही गोष्टी समजा कुणी एखादा प्रश्न विचारली शंका मग त्याच्या शंकेचं समाधान करण्याकरता ते बोलावं लागत. ते महत्वाचं असू का नसू पण त्याच्या शंकेचं काय करायचं आता निरसन म्हणून निरसन करायचं म्हणून ते बोलावं लागेल. बोलावं लागत असतं. काही गोष्टी अधिकार परत बोलावं लागत असतात. अशा बोलावं लागत असतात. अधिकार परत हा एखादा अधिकार असन तसं बोलावं लागत. समजा तुकाराम महाराज म्हणले ना का दृष्टी पडता ब्रह्मगिरीन तया नाही यमपुरी. काय करायचं तुम्हाला जीवभर मायके ज्ञान श्रवणन मनन निधी ध्यासनन भानगडी हिरवी काय म्हणले तुकाराम महाराज दृष्टी पडता ब्रह्मगिरी हा म्हणजे प्रदक्षिणा घालता नाही बरं का. दृष्टी हा लांबून दृष्टी म्हणल्यावर काय लांबून बी पाहिला तर त्याला काही नाही. म्हणजे आता ही गोष्ट म्हणजे काय फार महत्वाची आहे काही नाही पण अधिकार परत आहे. कसं सांगितलं अधिकार परत हा आता हे म्हणजे जसा आता हे पामर विषयी कुठं जातच नाहीत ना ते मग त्याला सांगावं लागतं हा जा ब्रह्मगिरी पाहून या. हा पुन्हा मग तू बी तितकं सांगावं लागतं पुन्हा कसं हा ते असं जीव ब्रह्मायकी ज्ञानानं जीव मोक्ष होतो तितकं महत्व सांगावं लागलं त्याचं. कारण नाही महत्व सांगावं तर मग कोण जाईल तिकडं म्हणून हे जाहिरातीत नाही काय इतकूच एखादी गोळी असते पण महत्व असं वर्णन करते त्याचं काय करते एखादी गोळी त्यामध्ये सगळेच रोग जातात असे जाते तसे जाते इतकं वर्णन करते ते गुडघे ठुकायला लगेच लावलं की राहत काय काय ते येतात ना ते इतकुशी पुढे 10-20 रुपयाचं ते मलम घेऊन येते ते एसटी मध्ये ते म्हणजे लगेच लावलं की लगेच राहत आणि लावलं की जर लगेच राहत इतके गुड घेणं बेजार खाऊन झाले लोक. पण मग नाही तितकं महत्व सांगावं तर खिशातले पैसे काढीन कोण आणि ते म्हणजे लावून बी पहा लगेच मग अनुभव बी काय आणि असं लावते चोळते आला का नाही करून आता आपल्याला का म्हणावं मग आता 10 रुपयासाठी नाही आला म्हणून आला म्हणा आता का करतात त्याला म्हणजे जाहिरात करायची तर अशीच करावं लागत अशी वस्तू कशी बी असू किती तसं आहे साधू संतांना जाहिरात करताना कसं करावं लागली ती अशीच करावं लागली त्याच्याशिवाय महत्व पटत बी नसताना लोकायला ते कमीत कमी तिथं आल्यावर तरी प्रकाश हा चला मग आपला विषय काय चालला म्हणून आता जितकं महत्व सांगितलं तितक्या महत्वाच्या असतात त्या पण त्याच्याकरता तितक्या महत्वाच्या असतात त्या तितकीच महत्वाचं आहे ते पण कोणाकरता त्याच्याकरता आता सगळ्या करता सगळ्या गोष्टी महत्वाच्या नसत्यात. काही गोष्टी ओघानं सांगावं लागत आता काय लागत हा ओघानं सांगावं लागत आता ज्ञानेश्वरी मध्ये बी बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे निष्काम कर्म कसं करावं ती बी आहे. पुन्हा योगाभ्यास कसा करावा म्हणजे योगाची बी पूर्ण माहिती दिली ना त्यानं आणि दिली योगाची माहिती दिली आणि शेवटी सांगितलं बरं का हे इतकं बी केलं ना ते यायच्या वाट्याला काय येतं नुसती फजितीच येते. हा हाताला काय लागत नाही मग कशाला सांगितलं तो आतापर्यंत ते म्हणलं आता ते अर्जुनाला होते जसं की योग अभ्यास काय असतो जसं काढलं त्यानं ते तू म्हणला योग काय असतो योग काय असतो मग आता योग काय म्हणल्यावर इतकुसं तितकुस सांगता येतं त्याला सगळं बुडातूनच सांगावं लागलं त्याचं नाही तर अर्जुन म्हणला असता तुला येत नाही का हे नीट त्याला सगळं बारीक चिरीक ते योगशास्त्र पूर्ण ते सांगावं लागलं त्याच्यामध्ये म्हणून ते पण ते काय नसतं तेवढं हा ते काय म्हणजे विचार करूनच बोलले असं नाही ते घात बोललेलं आहे
कसं बोललेलं आहे ते ओघात. हा ओघात. आता इथं वर्णन करीत असताना म्हणजे स्वर्गाचं बी निघलं ना हम्म. की स्वर्गात काय असतं, अमृत असतं प्यायला. म्हणजे स्वर्गात दिव्य भोग आहेत. ज्ञानेश्वरीत आहे ना की स्वर्गातले कसे भोग आहेत, दिव्य भोग. दिव्य भोग आहेत. हा, आणि ते दिव्य भोग कशानं मिळत येतं, पुण्यानं मिळत येतं. हा. हा, ते पण सांगितलं ते आहे ना. हा, आणि मग सांगितलं की अरे ते स्वर्गात गेलेले लोकांचं काय ते, जाऊ पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक. ते काय करणार बरं का, पुन्हा यावं लागत त्याला वापस. मग काय सांगितलं तू म्हणून काही गोष्टी अशा काय असावं लागतात बोलायला लागतात. आता वेदामध्ये बी असं आहे बरं का. म्हणजे वेदामध्ये काय आहे, म्हणजे सकाम कर्मापासून स्वर्गाला कसं जायचं हे कुठं सांगितलं, वेदातच सांगितलेलं आहे ना. स्वर्गाला जाण्याकरता यज्ञ काय कोणची करायची, हा झालं. तुम्हाला वैकुंठाला जायचं असलं तर उपासना कोणची करायची, कोणत्या देवत्या प्रसन्न करून घ्यायच्या असलं तर कोणचे मंत्र म्हणले पाहिजे हे कुठं सांगितलं, हा वेदातच सांगितलं त्या गोष्टी. मग वेदात सांगितलं म्हणजे काय सगळ्यात महत्वाच्या असतात असं आहे का त्या काही गौण बी असतात त्या चालता चालता सगळं लागत. मग आता हे सकाम शास्त्र कसं काय सांगितलं वेदामध्ये, आता काय करतात त्याला, कारण हे ते विहित सकाम सांगितलं, हे निषिद्ध करायला लागले ना, सकामच करायले नाही. कसं करायला ते निषिद्ध सकाम करायला लागले. आता याची निष्काम कर्मात तर प्रवृत्ती होत नाही, मग विहित सकाम करा. कशीच करा, म्हणून काही गोष्टी नाही लाजन त्याला सांगावं लागत असतात. काय असते त्या, हा म्हणून सगळ्याच गोष्टीच्या नादी लागू जाऊ नये. म्हणून महाराजांनी सांगितलं ना काय, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. शास्त्रातल्या काही व्यर्थ बी कथा आहेत बरं का, आणि वाया बी येतात. आणि ते कुठं कुठं जायचे, स्वर्गाला जायचे, योगाला जायचे, हे मार्ग बी कसे येतं, गौण येते. कसे आहे ते, हा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ते. मग काय कर, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. हा, त्या सगळ्याचं मंथन कर, त्याच्यातलं काय महत्वाचं आहे तेच घे. तसं म्हणून शास्त्रापेक्षा संताच्या ग्रंथामध्ये गौण गोष्टी कमी आहेत, महत्वाच्या जास्त आहेत. ज्ञानेश्वरी त्याच्यात महत्वाच्या गोष्टी जास्त आहेत. तुकाराम महाराजांचा गाथा, शास्त्रामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायला अनेक गौण गोष्टी सांगितल्या जातात. तितक्या वाचावं लागत्यात तर एखादी महत्वाची असते त्याच्यामध्ये. आणि साधू संतांच्या याच्यामध्ये हा एका अभंगातच सगळे, एका अभंगातच साधन बिन साध्यवी सगळं एकाच अभंगात मोक्ष. म्हणून संताच्या ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे. कोणाच्या, हा म्हणून ज्ञानेश्वरी, नाथ भागवत याच्यात कोणत्या गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यातली त्यात आपण तर अत्यंत महत्वाच्याच विषयावर बोलतो. अशा ओव्या घेतो आपण त्याच्यातल्या नेमक्या तेच अत्यंत महत्वाच्या घेतो आपण तिथं. म्हणून परमार्थ करीत असताना गौण गोष्टीला प्राधान्य दे जाऊ नये. काहीतरी जाऊ नये, गौण गोष्टीला प्राधान्य द्यायचं. पहिली गोष्ट तर माणसं परमार्थच करीत नाही, करायला एकूण तिकून तर गौण गोष्टीतच अडकून बसवते. कशात बसवते ते, गौण गोष्टी. हा गौण गोष्टीतच अडकून बसवते ते. मग कोणी गायनातच अडकत, कोणी वाचन करण्यातच अडकत, कोणी कीर्तन करण्यातच अडकत, तर कोण ध्यान धारणा करण्यातच अडकत. म्हणजे कशाला महत्व दिलं गेलं, गौण. गौण गोष्टीला महत्व दिल्यामुळं काय होतं,
आता तिथपर्यंत आणण्याकरता ठीक होत्या त्या, पण आता कशा आहेत त्या गाऊन गौण आहेत. हा, आता मुख्य गोष्टीला म्हणून आपल्या शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रात आहे ना की अरे साधकानं बहिरंग साधनेला प्राधान्य देऊ नये. हम्म. काही नाही. साधकांना बहिरंग साधनेला प्राधान्य देऊ नये. हा म्हणले मग बहिरंग साधना तरी शास्त्रातच सांगितल्यात. हा, त्या शास्त्रातच सांगितल्या, पण त्या तिथपर्यंत येऊस तर महत्वाच्या होता. आता हा साधक आहे, आता जीव श्रवण करायला आहे ना, मग आता बहिरंग साधनेला काय देऊ नाही, महत्व देऊ. महत्व देऊ नाही. चला, आता हे महाराज लोकांनी संस्था काढल्या बरं का, मग तिथं महत्व कशाला, ते मृदंग शिकवण्याला, हम्म. ते गायन शिकवण्याला, गौण गोष्टीला प्राधान्य नाही. कशाला प्राधान्य, गाऊन गोष्टीला. संस्कृत शिकवण्यालाच, हम्म. कीर्तन करायला लावण्यालाच. हम्म. म्हणजे कशाला प्राधान्य दिलं, गाऊन गोष्टी. आणि गौण गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळं गौण गोष्टीत वेळ गेला, अक्कल त्याच्यात खर्च झाली, आणि त्या गौण गोष्टीत डोक्यात काय झाल्या, बसल्या ना त्या, त्याच्यात काय लागलं, ते नादी लागलं. महत्वाचा विषय काय राहतो, बाजूलाच राहतो. म्हणून बहुतेक परमार्थामध्ये हे लोकांना कशाला प्राधान्य दिले, गाऊन गोष्टी. गौण गोष्टीला प्राधान्य दिलं. मग सप्त्यात हे लोक गौण गोष्टीला प्राधान्य दिले का नाही, पंक्तीलाच प्राधान्य देते, कशाला जपाला, म्हणजे कशाला तरी प्राधान्य, चक्री भजनालाच प्राधान्य, चिंतनाचा पत्ता नाही, काय नाही, चिंतनाचा पत्ता नाही. हा. म्हणून परमार्थामध्ये कधीही गौण गोष्टीला काय दे जाऊ नाही. अरे आपल्याला पहिलाच वेळ कमी, काही परमार्थ करायला पहिलाच आहे. वेळ कमी आहे, अक्कल बी कमी आहे, अधिकार बी कमी आहे, इतकं सगळं कमी आहे ना. आणि त्यातला वेळ पुन्हा तुम्ही जर इकडं जास्तीचा घालू लागले तर कुठून महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात. हा, म्हणून परमार्थ करणारा बोंगड्या नसावा. म्हणून महाराज म्हणते तू काय, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचा, कशाचा पाहिजे, हा, येर गबाळाचे, हा, इथे पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काम नाही. म्हणून चला इथं तसं म्हणून विचार करून, म्हणून महत्वाच्या गोष्टी काय आहेत त्या, तसं ही ओवी कशी आहे, ते कारण विचार करून बोललेलं आहे. कसं बोललेलं आहे ते, विचार करून. हा, विचार करून. म्हणून महाराज म्हणतात वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तज्ञीच नाही. म्हणून आपला विषय चालला होता की प्रत्येकाने आपल्या आपल्या अंतकरणात वैराग्य आहे का नाही हे तपासा, म्हणजे मग पुढचं काम होईल. त्याच्यात कसं ते काय नाही तर होणार नाही. इतकं तितकं झालं बी टिकणार तर नाही. टिकायचं नाही. नाही, तसं तर व्हायचंच नाही बर का. आता इथं आल्यावर आपण तसं करतो, इतक्या पुरतं वैराग्य निर्माण करतो. इतक्या पुरतं वैराग्य निर्माण केलं की त्याची एकाग्रता होती. एकाग्रता झाली की आपण निवडानिवड करतो. निवडानिवड करून त्याच्या लक्षात आणून देतो. त्याला बी वाटतं आता झालं, कळालं आपल्याला, तितक्या पुरतं कळतच ना ते. हा. पण इथून का गेलं टिकत नाही, काय होत नाही, टिकत नाही. हा, पहिली गोष्ट होतच नाही. हम्म. इकून तिकून महाराजानं केलं ते बाजूला, समजा आसक्ती झोडपून झाडपून इकून तिकून काय नादी लागले, आणि ते मुलीने दुःख रूपे कर लागतं टाईट लोकांना. हा, काही झाले टाईट नाही तर काय. हा, पण जे झालेच आता एखाद्या वैराग्य ते ऐकूच लागले तर मग कळत, हा आपण न मरणार आहेत, न बदलणार आहेत, एक हे जागृतीतलं नाही, स्वप्नातलं नाही, आपण ब्रह्मरूप आहेत, आदोय कळतं काही गोष्टी, असं थोडं आहे काही. पण ते काय होत नाही, टिकत नाही. म्हणून टिकण्याकरता वैराग्य तपासा. हा, चला आता वैराग्य काय असतं, वैराग्य कसं तपासायचं. हा, वैराग्य काय असतं बाबा
ते बी माहित पाहिजे की नाही माणसाला. आपल्या अंतकरणात तपासायचं म्हणल्यावर मग काय असतं वैराग्य पाहा बाई, याच्याशिवाय जमणार नाही बरं काही. विचार करून बोललेलं आहे देवानं, हा हे समजा तुम्ही पहा. हा मग काय असतं वैराग्य, तर शास्त्रामध्ये सांगितलं बाबा, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या इच्छेच्या त्यागाला वैराग्य म्हणतात. काय काय आता इहलोकापासून म्हणजे ह्या लोकापासून तर परलोकापर्यंत, स्वर्ग वैकुंठ ह्या लोकापर्यंत अनुकूल भोग इच्छेचा त्याग. इच्छेच्या त्यागाला. प्रतिकूल भोगाची तर कोणाला इच्छाच नसते, त्याचा त्याग करायची गरजच नाही. गरज नाही. पण जेवढे अनुकूल भोग आहेत त्या भोगाचा त्याग नाही. इच्छेचा त्याग. हा इच्छेचा त्याग. भोगाचा त्याग एखाद्या वारीनं रोग झाल्यावर बी करावा लागतो. रोग झाल्यावर हा ते भोगाचा त्याग करणं म्हणजे काय नाही, वैराग्य नाही. काही अनुकूल भोग येत त्यागा लागत आहेत माणसाला काही का. हा एखाद्या मला चहा प्यावा वाटतो, त्याला चहा अनुकूल. काय वाटतं त्याला, चहा. भोग अनुकूल असते तर असं नसतं बरं का. कोणचे भोग अनुकूल नसते तर ते आपल्या मान्यावर असते. ते कसे, आता कोणाला दारू अनुकूल वाटते असं थोडे काय. आणि दारू पिऊन बी काय वाटत त्याला, सुख होतं की नाही त्याला, उगत पितो कुठे बगर सुखाचा. हा. कारण त्याला त्याची काय लागलेली सवय लागलेली ती. पण म्हणा आता सध्या अनुकूल गिनुकूल भोग अनुकूल नसते तर. अरे जे भोग समजा भोग अनुकूल आहेत म्हणावं, तर नंतर प्रतिकूल कसे होतेत मग ते. आणि जर प्रतिकूल होते तर अनुकूल कुठं म्हणता येते त्याला, अनुकूल कशी म्हणतो आपण म्हणून जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला. म्हणजे तुमच्या मान्यावर येते, कशावर आहे. पण ठीक आहे का, मानलेले का होईना बाबा अनुकूल काय झालेले ते. अनुकूल. हा पण भोगाचा त्याग म्हणजे काही नाही, वैराग्य नाही. वैराग्य नाही. भोगाचा त्याग रोग झाल्यावर बी करा. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला चहा पेता जेव्हा वाटत असेल तरीच पेता येणार नाही. नाही, कारण तुम्हाला काय झालेली आहे, हा शुगर झालेली आहे. तर सोडावंच लागतो का नाही, मग सोडावं लागतो. पण वासना होत्यात आपली, काय होत्या आता. वासना होता. हा मग काऊन सोडावं लागला, डॉक्टर मला नाईलाज येते काय येते. म्हणून भोगाचा त्याग वैराग्यानंच होतोय असं नाही, नाईलाजानं बी करावं लागतोय. काय व्हावं लागतोय. नाही लग्नाचं करावं. हा आता काही गोष्टी म्हातारपणी माणसाला काही गोष्टी करता येत नाहीत, त्यागावं लागतात का नाही, त्यागावं लागतात. काऊन, नाही लागली. कारण प्रकृतीतच नाही राहिली आता शक्ती कोणची बी काम करण्याची. पण वासना नाहीत का. आता या म्हाताऱ्या माणसाला संसार करता येत नाही, कारण काय नाही राहिली आता, शक्तीच नाही राहिली. म्हणून त्यागला का त्यागावं लागला आता. त्यागावं लागलं. हा पण इच्छा असते की नाही, मग इच्छा असताना त्यागणं म्हणजे तो त्याग नाही, तो नाईलाज आहे. त्याला वैराग्य म्हणता येत नाही. आता काय म्हणता येत नाही आता ते. वैराग्य म्हणते. हा मग खरं वैराग्य काय, इच्छाच नसाव त्याची, काही नसाव त्याची. हा मग आता आणि इच्छा कशाची नसती माणसाला. अरे जे दुःखाला हेतू आहे त्याची इच्छा नसती, काय नसती ते. किंवा जे दुःखरूप आहे त्याची काय नसती, इच्छा नसते. इच्छा नसते. मग असे काही पदार्थ आहेत की त्याची काय नसती माणसाला, इच्छा नसते. इच्छाच नसती. म्हणून महाराज म्हणले असं. हा मग आता संसाराची काय नसाव, इच्छा नसते. इच्छा ना. इच्छेचा त्याग, कशाचा त्याग, इच्छेचा त्याग. आता इच्छेचा त्याग कसा करतो, म्हणजे समजा आता आपण दवाखान्यात गेलो, काय गेलो दवाखान्यात. मग आता दवाखान्यात फॅन बी असतात ना रे अनुकूल, गादी बी असतात तिथं, काय असतात गादी असते. हा म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथं काय असतात घरच्यापेक्षा अनुकूल असतात ना त्या रोगात. मग आता तू तिथं राहतो, पण तिथं राहत असताना सुद्धा त्याची काय नसते, त्याला इच्छा नसते. इच्छा नसते. म्हणून त्याग म्हणजे वैराग्य नाही. स्वीकार जरी केलेला असला आणि वासना नसल्या तर त्याग झाला तो. क्या बात आहे.
त्याग म्हणजे सोडणं नाही. दवाखान्यात राहत असतानाच तो दवाखान्याच्या बाबतीत तिथल्या अनुकूल भोगाचा त्यागी आहे. काऊन? कारण तिथं राहण्याची त्याची काही नाही इच्छा नाही. इच्छा नाही, नाईलाज. कसा आहे तो? नाईलाज. हा, नाईलाज आहे. तसं संसार करीत असताना सुद्धा त्याग घडतो. काय? सत्यवादी करीन. हा, कारण त्याची काय नसावं, इच्छा नसावं. मग दवाखान्याची काहून इच्छा नाही? कारण ते काय इच्छा ठेवण्यासारखे भोग आहेत का तिथं? हा, कारण ते रोग निवृत्ती करता गेलेलो आहेत आपण. हम्म. तसं ह्या संसाराची काय असू नाही, इच्छा असून इच्छा राहू नये. का राहू नये? अरे का राहू नये म्हणण्यापेक्षा इच्छाच का झाली एक प्रश्न आहे. संसार करण्या म्हणजे संसाराच्या इच्छेचा त्याग करणं महाराज माणसं म्हणतात लय अवघड आहे हो. काय आहे? लय अवघड आहे. हा, कसा करावा त्याग? आम्ही म्हणलो इच्छा झालीच कशी तुम्हाला संसार करण्याची? त्यागणं हे आश्चर्य नाही, इच्छा होणंच आश्चर्य. एखाद्या माणसानं एखादा माणूस वैराग्यवान आहे आणि त्यानं संसाराच्या इच्छेचा काय केला, त्याग केला, तर आपल्याला आश्चर्य वाटतं का काय त्यागी माणूस आहे हो. हम्म. काय 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 त्यागी माणूस. पण त्याने संसाराचा त्याग केला किंवा इच्छेचा त्याग केला हे आश्चर्य नाही, ह्या सगळ्या माणसाला संसाराची इच्छा कशी आहे याचंच आश्चर्य. कश काय? अरे संसार कसा आहे? अनित्य मलिन दुःख रूप आहे. कसा आहे? अनित्य मलिन दुःख. आणि मग जे अनित्य आहे म्हणजे क्षणाक्षणाला काय व्हायले, मरायले. रोगाचं भांडार आहे, अनित्य आहे, मलिन आहे. मलिन म्हणलं आता शास्त्र काय सांगतो का? मलिन. काय सांगतो ते? मलिन. मलिन. आणि तुकाराम महाराजाला मलिन शब्द सांगायचा असला ना तर काय घेते ते? शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायशे, शरीर विटाळाचे आळे, मळमूत्राचा बांधा, याला म्हणतात अशुद्ध. मलिन. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? मलिन. हा, याला म्हणतात काय? मलिन. मलिन म्हणल्यावर आपलं जातं आपलं पुढं. पण ते मलिन म्हणजे काय? हा, ते असं आहे, रोगाचं भांडार, दुर्गंधीची थार, पुढा विटाळाचा गोळा. हा, याला काय म्हणा? रवरव दुर्गंधी, अमंगळतीचा बांधा. हे काय आहे? मलिन. मलिन. याची कोणाला इच्छा होती का? पायाची का म्हणजे कशाची तरी. हे बर तुम्हाला सांगतो ना, सगळ्या इंद्रियात वैराग्य असते याच्याबद्दल, एकाच इंद्रियात नाही. पुन्हा काही नाही. सगळ्या इंद्रिय. कानाला असं कधी ऐका वाटत का? घाणीबद्दल नाही. नाही. मलिन. बरं डोळ्यानं पाहा वाटत का? बरं हाताने त्याचा स्पर्श करा वाटत का? म्हणजे वैराग्य बघन काय गमती आहे त्या. हा, बरं नाकानं वास घ्या वाटतो का? बरं जिभीन चाटा वाटतं का? त्याला म्हणावं पूर्ण वैराग्य. मग अशा पदार्थाचं जाऊ द्या, इंद्रियाचं तर झालं बरं, पण मनात बी वैराग्य असतं का नाही? कधी त्याचं चिंतन करावं, मन निधी ध्यासन करावं, असं कधी वाटत का? म्हणजे मनानं बी काय आहे? वैराग्य. म्हणजे इंद्रियानं बी वैराग्य आणि मनानं बी वैराग्य. अशा पदार्थाच्या कोणाला कोणत्या बाजूनं वासना होत्या ना? ऐकण्याच्या का, पाहण्याच्या का, चाटण्याच्या का, चापण्याच्या का, हुंगण्याच्या का, मनन करण्याच्या वासना तरी होत्यात का? नाही. असा आहे संसार. कसा आहे तो? हा, असा आहे त्याचं स्वरूप. बरं असा तर झाला, इकडून तर झाला मलिन, पण क्षणाला मरतोय. मरायच्या कोणाला वासना?
एखाद्या बारी ना मर बोलू न साहती काय न साहती मेल्याला न पाहती म्हणजे मरणाचं चिंतन न करती कारण ती म्हणजे बोलू नका त्याच्याबद्दल भीती वाटते काय वाटती भीती वाटते. मग मरणाच्या कोणाला वासना नाही. मग आता मरणाच्या कोणाला वासना नाही जे मलिन आहे त्याच्याही कोणाला वासना नाही आणि जे दुःखरूप आहे म्हणजे दुःखरूप शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो एखादा रोग आहे काय झाला रोग हा पोटसूळच झाला काय झाला आणि पोटसूळ झाल्यावर अशा वेदना होत्या काय होत्या वेदना. मग अशा वेदना व्हावा अशा कोणाला वासना असत्या आणि हे शरीर तर कशाचं भांडार आहे रोगाचं भांडार म्हणजे जर इतक्या एका रोगाच्या वेदनेच्या जर कोणाला वासना नाही तर ते रोगाचं भांडार म्हणल्यावर किती रोग आणि किती वेदना. याला म्हणावं दुःखरूप आहे कसा आहे तो आता रोग आहे. हा मग जो दुःखरूप आहे एका पदार्थाच्या वासना नाहीत माणसाला नुसत्या मरण्याच्या वासना नाहीत संसारात मरणारा बी आहे मलिन बी आहे रोगाचं भांडार बी आहे म्हणजे दुःख बी आहे घाण बी आहे आणि मरण बी आहे तिन्ही लक्षणं ज्या एका ठिकाणी येतं त्याला म्हणावं संसार काय आता तिन्ही लक्षणं जरा एका वैराग्य ठिकाणी. पाहिजे का तुम्हाला डोकं ठिकाण्यावर ठेवून ऐका काय करा अरे याच्यातला एक एक माल ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या वासना होत नाहीत हे तिन्ही एकत्र जिथं आहे त्याला म्हणावं संसार आशाच्या वासना झाल्या आश्चर्यच का नाही आणि आशा पदार्थाच्या ज्याला वासना असत्या त्याच्या मूर्खपणाला काही सीमा आहे का आता म्हणून भाऊ संसाराचं वैराग्य हे मनुष्य देहातल्या जीवाला तरी स्वाभाविक व्हावं कसं व्हावं हा इतर देहातल्या जीवाला नाही काय नाही कारण त्याला ह्या गोष्टी कळत नाही चला जाऊ द्या म्हणून स्वाभाविक कारण इथं काय आहे बुद्धी आहे ना बुद्धी अरे इथली बुद्धी इंद्रियाच्या पलीकडे जाण्याचं काम करू शकते पुढं पलीकडे जाणं म्हणजे जो परमात्मा इंद्रियानं अनुभवाला येत नाही ज्याची कल्पना मनानं करता येत नाही ज्याचा विचार बुद्धीनं करता येत नाही तो परमात्मा लक्षात घेण्याची शक्ती इथल्या बुद्धीमध्ये आहे इतकी ताकद मनुष्य देहातल्या काय आहे बुद्धीमध्ये आहे मग एवढी जर इंद्रियाच्या पलीकडची वस्तू ध्यानात घेण्याची ताकद बुद्धीत आहे हा संसार तर इंद्रियानं अनुभवायला यायलाय कशाने यायलाय हा हे शरीर रोगाचं भांडार आहे हे डोळ्यानं दिसत का नाही मग इंद्रियाला धरून तर चालवती ना कशाला इंद्रियाला मग इंद्रियाला धरून न चालता म्हणजे अनुभव यायला रोगाचे भांडार आणि वर केल्यात कल्पना ही सुंदर आहे म्हणजे आपली बुद्धी कल्पनेच्या नादी लागली कशाच्या नादी लागली कल्पनेच्या नादी. हा म्हणून बाबा हो संसार अनित्य मलिन दुःखरूप आहे याचं ज्ञान व्हायचं नाही त्याचं ज्ञान आहेच त्याच्यावर केलेल्या काय आहेत कल्पना आहेत की हा शुद्ध आहे सुखरूप आहे नित्य आहे अशा काय केलेल्या आहेत कल्पना फक्त त्या काय काढा याच्यावरल्या कल्पना काढा ना अशा जर कल्पना काढल्या तर त्याची इच्छा राहणार नाही म्हणून संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठी लागे म्हणून संसाराचं जर अनित्यत्व लक्षात घेतलं तर वैराग्य दौडून बी दिलं
तर काय लागन ते पाठीशी लागन. असं वैराग्य पाहिजे अंतःकरणात. आहे का? नाही. बरं नाही तर नसू द्या, आपण करू तयार. आता नाही त्याला काय विलाज आहे. पाहिजे होतं असं मनुष्य देह म्हणल्यावर पाहिजेच इतकं वैराग्य. पण आता नाही. नाही ना करायचं का तयार अंतःकरणात? आहे का नियत? हा. मग आता असं करा, असा संसार असताना ही आसक्ती झाली कशी निर्माण? कारण कोणची गोष्ट कशी करावी लागते माहिती का? आपण पायऱ्या पायऱ्यानं वर कसे गेलो हे ध्यानात ठेवावं लागत. तर मग ते उतरायला असं विरुद्ध दिशेनं उतरता येतं. कसं येतं ते? विरुद्ध दिशेनं. हा. जसं आपण वर जाताना कुणी कोण गेलो, खालच्या पायऱ्याहून वर गेलो. आता उतरताना कसं असतं? वरच्या पायऱ्या. हा. तसं मग आता आपल्याला संसार तर असा आहे अनित्य मलिन आणि दुःखरूप. मग हा अनित्य मलिन असलेला दुःखरूप संसार नित्य शुद्ध सुखरूप कसा वाटायला? त्याची आसक्ती निर्माण कशी झाली? मग ज्या दिशेनं झाली त्याच्या उलट यावं लागत असतं.